तर इकडे भाजप कार्यालयासमोर फडणवीस सीएम पदाची शपथ घेत असल्याचे बॅनर झळकले। मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्याआधीच हे बॅनर झळकलेले आहेत। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभेचा निकाल लागला, परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री कोण हा निर्णय झालेला नाही। परंतु सर्वच राजकीय पक्षांचे आणि विशेषतः महायुतीतले पदाधिकारी जे आहेत ते ठिकठिकाणी बॅनरबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या कुलाबा परिसरामध्ये आहे आणि इथं आपण पाहू शकतो की भाजपचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या वतीने जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर लावण्यात आलेला आहे। भावी मुख्यमंत्री असा आशय जो आहे तो या बॅनरवरती आपल्याला असलेला पाहायला मिळतोय। मी देवेंद्र गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की अशा असायचं देखील आशय या बॅनरवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचसोबतच महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस साहेब असा देखील उल्लेख जो आहे तो बॅनरवरती केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। हाजी अरफात शेख यांनी मध्यंतरी नितेश राणे यांना देखील विरोध केला होता आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो चर्चेत होता। परंतु आता ज्या पद्धतीने बॅनर लावलाय त्यामुळे बॅनर जो आहे तो चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। कॅमेरामन योगेश गुरव सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।